कांदवणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा, किसलेलं सुकं खोबरं, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात लसूण परतायचा. आता त्यात जाडसर चिरलेला कांदा थोडंसं मीठ घालून सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात सुकं खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण परतायचं. आता त्यात संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून नीट मिसळायचं आणि आता पाणी घालून याला उकळी काढायची. आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली कांदवणी तयार. बऱ्याचदा काय होतं ना की घरामध्ये भाज्या नसतात किंवा भाजी चिरून भाजी बनवायचा कंटाळा येतो. तर याची सोय ना आपल्या आधीच्या पिढीने आधीच केलेली आहे की भाजी नसल्यावर काय खायचं. तर आज अशीच एक रेसिपी किंवा एक पारंपरिक पदार्थ आपण बघतो ज्याचं नाव आहे कांदवणी. अतिशय जबरदस्त ही रेसिपी आहे. फटाफट बनवून तयार होते आणि मुख्य म्हणजे चमचमीत होते. म्हणजे असं वाटतही नाही की तुम्ही इतक्या फास्ट ही भाजी बनवली आहे. भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत. तर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात ठेचलेला लसूण. 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या फक्त ठेचून घेतल्या. हा परतून घ्यायचा लसूण. लसूण हलकासा परतत आला की यामध्ये घालूयात कांदा. कांदा आहे ना खूप असा बारीक चिरायचा नाही आहे कांदवणीसाठी. हलकासा असा जाड ठेवायचा आणि कांदाही परतून घ्यायचा. आणि कांदा जरा पटकन शिजावा यासाठी काय करते मी यावर थोडंसं घालते मीठ, अगदी चिमूटभर. आणि मस्त सोनेरी रंगावर परतूया. सोनेरी रंगावर असा छान परतून झाला की आता यामध्ये घालूयात सुकं खिसलेलं खोबरं आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे. आणि हे परतून घेऊयात मिनिटभर. शेंगदाण्याचा कूट आणि खिसलेलं खोबरं छान असं यामध्ये परतून झालं की यामध्ये घालूयात मसाले. संडे मसाला घातलं की बाकी काहीच घालायची गरज नाही आहे. धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला असलं काहीच घालायची गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे करूयात मिक्स. आता गॅस बंद केला ना ही छान असे कुरकुरीत होते आणि जबरदस्त लागते. मऊ भातासोबत चव छान लागते. पण सुकी नसेल खायची, तुम्हाला रसरशीत करायची असेल तर आता यामध्ये मी घालते पाणी. क्या बात. याला मस्त उकळून घेऊया. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. भन्नाट. अर्थातच भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण भन्नाट लागते.